प्रदूषणाच्या विळख्यातून इंद्रायणीची सुटका होणार आहे का? इंद्रायणी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये राजकीय हेतूने होणारे आक्षेप योग्य आहेत का? इंद्रायणी नदी प्रदूषणाचा विषय अत्यंत गंभीर झालाय। या चळवळींवरती होणारे राजकीय आरोप खरे आहेत का? आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतलेले हे उपक्रम खरंच व्यापक जनहिताचे आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, पिंपरी चिंचवडकर, मी अधिकराव दिवे पाटील, संपादक महाई न्यूज। 2017 मध्ये पिंपरी चिंचवड आणि परिसरातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी निपक्षपणे आणि ठामपणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने सुरू केलेलं महा ई न्यूज ई वृत्तपत्र या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून आपण पिंपरी चिंचवडमधील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच राजकीय घडामोडींवरती भाष्य करत असतो। आता आगामी विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसतसे राजकीय आरोप प्रत्यारोप, चिखलफेक मोठ्या प्रमाणावरती सुरू झाली आहे। मग पिंपरी चिंचवडकरांना राजकीय कारभाऱ्यांकडून ज्या अपेक्षा आहेत त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि खरी वस्तुस्थिती, आरोप प्रत्यारोप आणि इथल्या गरजा यावरती प्रश्न विचारण्यासाठी आपण हा व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड कार्यक्रम पिंपरी चिंचवडकरांसाठी घेऊन येत आहोत। इंद्रायणी नदी प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भामध्ये काम करणारे, आयुर्वेद क्षेत्रामध्ये गेल्या 14 वर्षापासून जे कार्यरत आहेत, अशा अविरत श्रमदानचे सर्वेसर्वा, निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश लोंढे आपल्या सोबत आहेत। लोंढे साहेब, तुमचं महा ई न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। इंद्रायणी प्रदूषण या संदर्भामध्ये आपण समाज माध्यमं असतील, प्रसार माध्यमं असतील आणि विविध वृत्तपत्र असतील, तर याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती चर्चा घडून येते। मग त्या सकारात्मक असतील किंवा नकारात्मक असतील, पिंपरी चिंचवडकरांना इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी, तिचं पुनरुज्जीवन व्हावं, त्याच्यातली जलसृष्टी पुन्हा आम्हाला पाहायला मिळावी अशी माफक अपेक्षा आहे। त्यामुळे आम्हा पिंपरी चिंचवडकरांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झालेली आहे। त्यामुळं मला सांगा की अविरत श्रमदान हिचा उद्देश काय आहे आणि ही संस्था कशा पद्धतीनं काम करते? खरं तर 2017 मध्ये आमची संस्था उदयास आली। 2017 मध्ये आम्ही एक 4 ते 5 लोक पर्यावरण प्रेमी, आपल्या शहरामध्ये झाडं वाढली पाहिजे, त्याचबरोबर त्याचं संवर्धन झालं पाहिजे। तुम्ही पूर्वी बघत असाल की लोक झाडं लावायची सोडून द्यायची, पण आम्ही अविरत श्रमदानच्या माध्यमातून आज 30,000 झाडं लावली। काय सांगता? आणि त्याचं संवर्धन केलं। म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये 30,000 झाडं लावलीत? बरोबर। तुम्ही आज कधीही दिघी डोंगरावर या, उलट आम्ही ज्यावेळेस झाडं लावली त्यावेळेस एकही झाड तिथं नव्हतं, पण आज दैवयोगाने म्हणूयात आम्ही 30,000 झाडं लावली, त्याच्याबरोबर पालिकेची 1.5 लाख झाडं, परत वन विभागाची 1.5 लाख झाडं, अशी जवळपास तिथं तुम्ही दिघी डोंगरावर कधी पण जा, तुम्हाला 1.5-2 लाख झाडं तिथं बघायला मिळतील। तर फक्त झाडं लावणंच होईल का? तर नाही। आपल्या पर्यावरणाचं जर संरक्षण करायचंय तर त्याचा एक भाग म्हणजे आपली नदी। मग ही नदी जर अस्वच्छ राहिली तर त्या नदीतून आपल्याला जे काही पाणी येतं आणि त्याच्यातून जी काही रोगराई तयार होते ही वाढायला कारणीभूत ठरेल। हाच विचार करून आमच्या संस्थेने त्याची जनजागृती करण्याचं ठरवलं। मग त्याच्यात अनेक मुद्दे तुम्ही बघितले असेल। मग नदीमध्ये गणपती विसर्जन असेल, निर्माल्य विसर्जन असेल, जलपर्णी काढणं असेल। पण ज्यावेळेस आम्ही याच्यावर अवेअरनेस करायला लागलो, लोकांमध्ये जनजागृती करायला लागलो, त्याचबरोबर पालिकेबरोबर आमच्या काही मीटिंग्स झाल्या, त्याची फलश्रुती म्हणून आज तुम्ही बघताय की जलपर्णी कंपॅरेटिव्हली ही कमी प्रमाणात, मी आता लगेच असं म्हणणार नाही की पूर्ण नाश झाला, कारण आपल्याला जवळपास 25-30 लाख लोकांना बदलायचंय। तर 1-2 माणसाकडून हे होणार नाही। आज आमचे 1000 ते 1500 व्हॉलंटियर्स आहेत, हे अविरतपणे काम करतायत। थोडं आम्ही याच्यामध्ये सक्सेसला जात आहोत।
अविरतनी जो सुरुवात केली त्यानंतर ह्या जलपर्णी नदी प्रदूषण आणि याच्यामध्ये ज्या काही तुम्ही ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या, या ॲक्टिव्हिटीजला कुठेतरी राजकीय स्वरूप आलं आहे अशा प्रकारचं काही आपल्याला जाणवते? कोणत्याही गोष्टीला ना राजाश्रय लागतो. तुम्ही जर बघत असाल, आता आमचं आयुर्वेदाचं थोडंसं उदाहरण देतो. 2014 पूर्वी आम्हाला तेवढा राजाश्रय नव्हता. 2014ला जे काही सरकार आलं त्यांनी राजाश्रय द्यायला सुरुवात केली. मग त्या राजाश्रयाची मदत मिळून जर माझी इंद्रायणी स्वच्छ होणार असेल, जर माझ्या इंद्रायणीला पुनर्जीवन मिळणार असेल, तर मी असं म्हणतो की असे राजाश्रय पूर्ण भारतभर मिळायला हवेत. त्याचा परिणाम काय होईल की आपल्या अख्ख्या भारतातल्या नद्या प्रदूषित व्हायचं थांबतील. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस रिव्हर सायक्लोथॉन घेतली त्यावेळेस जवळपास 35,000 लहान मुलं, मोठी माणसं याच्यामध्ये सहभागी झाली. म्हणजे तुमचं काहीतरी ते रेकॉर्ड पण झालं होतं. त्याच्याबरोबर आमचं हेच, आपण नुसती आपल्या भारतापुरतं हे मर्यादित नाही राहिलं. आपली नदी, इंद्रायणी नदी आपण जगभरात पोहोचवली. जे चायनाने जे रेकॉर्ड केलं होतं त्याचं रेकॉर्ड आपण मोडलं आणि इंद्रायणी नदी त्याच्यासाठीचा जो अवेअरनेस प्रोग्राम आहे हा आपण जगभर पोहोचवला. याचबरोबर नुसता जगभर पोहोचवला नाही तर भारत देशामध्ये आपण 1 नंबरचं पारितोषिक महापालिकेला गेल्या वर्षी ह्या सायक्लोथॉनच्या माध्यमातून मिळालं. त्याची जवळपास 1 ते 2 कोटी एवढी प्राइज रक्कम होती. ते महापालिकेला मिळू शकलं. त्याचं कारण फक्त आपली रिव्हर सायक्लोथॉन आहे. कशासाठी देण्यात आलं हे प्राइज? म्हणजे ते रिव्हर सायक्लोथॉन म्हणून जे तुम्ही जे चालू केलं होतं? आपलं रिव्हर सायक्लोथॉनचं उद्दिष्टच असं आहे की 1 पाऊल भावी पिढीसाठी. म्हणजे आज आपलं वय झालंय 40-45, आपण सगळे आहोत, आपलं वय निघूनही जाईल, पण आपली जी लहान मुलं येणार आहे त्यांना नदी कुठं पाहायला मिळेल, त्यांना दूषित पाणी पाहायला मिळेल, त्यांना शुद्ध पाणी कुठं पाहायला मिळेल. तर हे पाहता यावं, त्यांना ते समजावं, याच्यासाठी आम्ही इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम करतो. याच्या माध्यमातून फक्त रिव्हर सायक्लोथॉनच करतो का? तर नाही. आपण जवळपास 1,20,000 लोकांमध्ये चित्रकला स्पर्धा घेतली. त्याचा विषय होता 1,20,000 मुलांमध्ये. म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर? हो. आपण प्रत्येक शाळेत जाऊन, त्याच्यामध्ये जवळपास प्रायव्हेट 40 शाळा आणि पालिकेच्या 40 शाळा, अशा 80 शाळांमध्ये आपण हा उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये आपण ड्रॉइंगचे पेपर्स दिले. तुम्ही म्हणताय ना राजकीय, तर ते ड्रॉइंगचे पेपर्स द्यायला सुद्धा आपल्याला बरीच एनर्जी लागत असते. पण काही लोक साहेब याच्यावरती हा जो तुमचा जो काही प्रोग्राम आहे किंवा उपक्रम आहे तो भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हायजॅक केला असा प्रकारचा आरोप होतोय. मी तर म्हणतो सगळ्यांनीच हा हायजॅक करायला हवा होता. आलं लक्षात? कारण तुम्ही जे म्हणताय ना हायजॅक केला, त्यांनी जर हायजॅक केला नसता तर 25,000 सायकलिस्ट कुठून आले असते? 25 लाख लोकांपर्यंत नदी, इंद्रायणी नदी साठी काहीतरी घडतंय हे कसं समजलं असतं? मला सांगा की हा तुम्ही म्हणताय राजकीय राजकीय राजकीय, फार मी बऱ्याच पोस्ट पण वाचल्या, ऐकल्या, हा राजकीय, त्यांनी हायजॅक केला. मला सांगा तुम्ही, इंद्रायणी नदी अगोदर किती लोकांना माहित होती हो? खरं सांगा. नाही, इंद्रायणी तर अगदी संत महात्म्यांपासून तिचं पावित्र्य आहे, तिचं पावित्र्य माहिती आहे, पण लोकांना किती माहिती होती? नाही. तुम्ही जे म्हणताय ना इंद्रायणी नदी माहित होती, लोकांना नव्हती माहित. आम्ही ज्यावेळेस शाळांमध्ये गेलो, मुलांना विचारलं इंद्रायणी नदी माहिती आहेत का, तर त्याची उत्तरं नाही अशी आली आम्हाला. म्हणजे भावी पिढीला इंद्रायणी नदी माहितीच नाही. मग आम्ही ज्यावेळेस उपक्रम घेतला ज्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की मी पाहिलेली नदी, आणि मग ते पालक, ते पाल्य त्याच्या पालकांना, आई वडिलांना घेऊन नदीवर गेलं. त्याने नदी बघितली आणि त्यांनी जी प्रदूषित झालेली नदी पाहिली होती तीच त्यांनी रेखाटली. आम्ही निबंधाला जो विषय दिला होता मी पाहिलेली नदी, आणि मग त्याने ती नदी रेखाटली, आणि मग काहींनी ती नदी प्रदूषित होऊ नये म्हणून सायकल चालवणं हा एक उपक्रम त्याच्यातून सजेस्ट झाला. आणि मग ह्या सायकलच्या माध्यमातून आपण जवळपास 25,000 ते 30,000 लहान मुलं याच्यामध्ये सहभागी झाली. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला आठवत असेल 2017ला ज्यावेळेस गणपती विसर्जन व्हायचं त्यावेळेस सगळे लोक नदीमध्ये गणपती विसर्जन करत होते. गेल्या वर्षी तुम्ही पाहिले की नाही आम्हाला माहित नाही, पण आम्ही स्वतः प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार आहोत की आज एकही गणपतीचं विसर्जन नदीमध्ये होत नाही. ते महापालिकेनं नियम केला. महापालिकेला नियम कुणी करायला लावला? पूर्वी नियम होते, आताही नियम आहेत, बरोबर आहे. पण ज्या वेळेस आम्ही तिथं स्वतः उभे राहिलो, आम्ही लोकांना अवेअरनेस केलो, काही आमच्या NGO पावना नदीवर, काही आमच्या मुळा नदीवर,
काही आमच्या इंद्रायणी नदीवर ज्यावेळेस प्रत्येक घाटावर आमची लोक थांबायला लागली, महापालिकेची आम्हाला मदत मिळाली आणि मग हळूहळू पहिल्याच वेळेस नियम तर पहिल्याच दिवशी झाला होता, पण तो अंमलात आणायला, लोकांमध्ये अवेअरनेस करायला आम्ही ज्यावेळेस 1,20,000 लोकांपर्यंत पोहोचलो तेव्हा त्यांना कळालं की आपण जे निर्माल्य टाकतोय, जे गणपती टाकतोय, त्याच्यामुळे आपली नदी प्रदूषित होते आणि आपल्याला जे काही शुद्ध हवा, शुद्ध पाणी मिळायला पाहिजे ते आपल्याला मिळत नाहीये. हा अवेअरनेस करायला लागतो, असं नियम करून होत नाही. असे तर सगळे नियम आहेत. पण ह्या इंद्रायणी नदी प्रदूषण तुम्ही जर पाठीमागं जर गेला तर मध्यंतरी मुख्यमंत्री साहेब आले, त्यांनीच इंद्रायणी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये काही प्रशासकीय आदेश काढले. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्याकडून पिंपरी चिंचवड महापालिका असो किंवा आजूबाजूच्या ज्या लोणावळा नगर परिषद असेल, तळेगाव नगर परिषद असेल, आळंदी नगर परिषद असेल, अशा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा नोटिसा बजावल्या. आणि हे होत असताना तुम्ही एक उपक्रम हळूहळू लोकांमध्ये रुजवत असताना एक जन चळवळ आपण करत असताना याच्यावरती राजकीय हेतुपुरस्सर काही आक्षेप घेतले जातात. याचं तुम्हाला वाईट नाही का वाटत? नाही, यांना बेसिकली आक्षेप घ्यायला खरं तर नदीत उतरावं लागतं. सचिन भैया लांडगे नदीत उतरू शकतो तर माझ्यासारखा जनमानसाच्या मनात हा विचार येणार, हा उतरू शकतो तर मी का नाही. त्यावेळेस आमचे हजारो कार्यकर्ते नदीत उतरले आणि जलपर्णी काढायला सुरुवात केली. हे जे आहे ना, हे त्या राजकीय हेतू पुरस्पर द्वेष करणाऱ्यांनी बघितलंच नाहीये. वेगवेगळ्या क्षेत्रात सगळ्यांचं काम आहे, नो डाऊट ॲट ऑल, बट एवढा मोठा अवेअरनेस एकाच वेळी करता येणं हे थोडंसं मला वाटतंय की अराजकीय नाही होऊ शकत, याला थोडासा राजस. मला सांगा की रिव्हर सायक्लोथॉन याला एक वेगळा आयाम आपण देऊ शकलो, त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड पण आपण केलं. ते वर्ल्ड रेकॉर्ड कशा अर्थाने झालं होतं ते जर पिंपरी चिंचवडकरांना कळलं तर बरोबर. आता वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे, पूर्वीचं जे वर्ल्ड रेकॉर्ड होतं लॉंगेस्ट चेन ऑफ सायकल्स, म्हणजे एका पाठीमागे एक सायकल्स, अशा एक सगळ्यात मोठे सायकलची चेन करायची, अशा संदर्भातलं हे रेकॉर्ड होतं. ते पूर्वी चायनाचं होतं, चायनाचं हे रेकॉर्ड तोडलं. मला सांगा की हे या उपक्रमांवरती जो होणारा खर्च आहे आणि या खर्चावरती ज्या पद्धतीचे खर्च केला जातो तर त्याच्याबद्दल पण अनेकदा आक्षेप घेतला जातो की महापालिकेचा तर हा उपक्रमच सामुदायिक आहे, याच्यामध्ये सगळे घटक समाविष्ट आहेत. हा एक व्यक्ती कोणी खर्च करतो की त्याचं खर्च करण्याची प्रक्रिया कशी चालते? नाही, खर्च जे आहे ते एक व्यक्तीचा निश्चित नाही. याच्यामध्ये खर्च करत असताना अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या सगळ्यांचा खर्च याच्यामध्ये असतो. कारण खर्च हा फार वेगवेगळ्या अँगल्सला आहे. म्हणजे स्टेज उभारणी आहे, त्याच्यासाठीचं अवेअरनेस कॅम्पेन आहे. हे सगळे प्रत्येकजण आपल्या परीने वाटा घेतो आणि त्या पद्धतीने हा खर्च केला जातो. सर मला सांगा की आपण इतकं आत्मीयतेनं तळमळीनं सगळं करत आहात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नदीची परिस्थिती जी पूर्वी होती, एक 8-10 वर्षापूर्वी असेल, ती परिस्थिती आत्ता बदलली आहे का? आणि या पुढील काळात आपण जे उपक्रम घेता आहात किंवा जे राज्य सरकारच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून किंबहुना नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना सध्या सुरू आहेत किंवा होणार आहेत, याच्यातून नदीची परिस्थिती बदलेल का? काय वाटतंय? निश्चितच आजच नदीची परिस्थिती, मला सांगा, जर पाण्यामध्ये आपण निर्माल्य टाकल्यावर जे पाणी खराब होत होतं ते जर निर्माल्य नाही टाकलं तर ते खराब व्हायचं कमी होईल ना. आमच्याकडे रिपोर्ट्स पण आहेत की आम्ही पाण्याचे काही रिपोर्ट्स केले आहेत ज्याच्यामध्ये पाण्याची पातळी सुधारते, जलचर त्याच्यामध्ये सुधारते. तुम्ही पाणी पातळी चेक केलेली आहे? एक्झॅक्टली. मग हे जे फेस वगैरे आता मला सांगा की तुम्ही एका दिवसात जग बदलेल का? हो, नाही बदलणार. अजूनही आपल्याकडं समाजकंटक आहेतच ना, त्यांना अजूनही समज द्यायचं काम चालू आहे. मला सांगा, परिवर्तन हा एका दिवसात नसतं होत, त्याला काही दिवस लागत असतात. पण परिवर्तनाची सुरुवात मात्र 2017ला झाली आहे. सर आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की एक स्वयंसेवी संस्था म्हणून आपण महापालिका प्रशासन, सर्वपक्षीय राजकीय नेते, पिंपरी चिंचवडकर आणि तुमच्या पर्यावरण प्रेमींसाठी आपण काय आवाहन कराल? खरं तर सगळ्यांना आव्हान आहे, पर्यावरणाचं जे संवर्धन आहे
ते स्वतःपासून सुरू करा. त्याचबरोबर ही जी लोक चळवळ आहे हिला राजाश्रय द्यायचा प्रयत्न करा, हिला प्रशासनाचा आश्रय देण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं अंतिम ध्येय एकच आहे की आपली नदी जी आहे ती प्रदूषित होण्यापासून थांबली पाहिजे. हे होते डॉक्टर निलेश लोंढे, अविरत श्रमदानचे सर्वेसर्वा, ज्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी प्रदूषण आणि इंद्रायणी नदी सुधार संदर्भामध्ये, पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भामध्ये जनजागृती सुरू केली. अविरत श्रमदानच्या माध्यमातून सुरू झालेली ही संकल्पना, जिला आमदार महेश लांडगे यांनी राजाश्रय दिला आणि त्याला राजाश्रय दिल्यामुळे त्याला लोकाश्रय मिळाला. लोकाश्रय मिळाल्यामुळे ही चळवळ विश्वव्यापी झाली, त्याला वर्ल्ड रेकॉर्डचा पारितोषिक मिळाला आणि गेल्या 10-15 वर्षापूर्वी असलेली नदीची परिस्थिती आता काही प्रमाणामध्ये बदलती आहे आणि डॉक्टर लोंढे यांना ही परिस्थिती भविष्यकाळामध्ये निश्चितपणाने बदलेल असा विश्वास वाटतो. तर रिव्हर सायक्लोथॉन, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प असेल, या प्रकल्पाबाबत जे काही संकुचित राजकीय भावनेतून ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी केली जाते, त्यामुळे इंद्रायणी नदी आणि पिंपरी चिंचवडच्या लौकिकाला कुठेतरी गालबोट लागते. अशा आशयाच्या भावना डॉक्टर निलेश लोंढे यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. पिंपरी चिंचवडकरांना या भावना आणि हा व्हिडिओ कसा वाटतो हे आपण निश्चितपणाने आपल्याला कमेंटद्वारे कळवा. महा ई न्यूजमध्ये आपण वेळ दिला त्याबद्दल सर मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि निश्चितच नवीन व्हिडिओसाठी नवा विषय घेऊन आपण पिंपरी चिंचवडकरांच्या समोर येऊ असा विश्वास देतो. धन्यवाद.